नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ वर्ल्ड कप विश्वविजेती ठरलेली आहे। दिव्यानं भारताच्याच कोनेरू हम्पी हिच्यावर मात केलेली आहे। हम्पीवर दुसऱ्या रॅपिड अंतिम राऊंडमध्ये तिनं विजय मिळवलेला आहे। नागपूरची दिव्या देशमुख भारताची 88वी ग्रँड मास्टर ठरलेली आहे। ही अचीवमेंट दिव्यानं केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिव्या देशमुख सोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला आणि तिचं अभिनंदनही केलं। हॅलो, खूप खूप अभिनंदन तुझं। यस, यू हॅव मेड अस प्राऊड आणि खूप आनंद झाला। आणि तू जे काही इतक्या कमी वयामध्ये जे काही तू मिळवलेलं आहेस ते खरोखर अतिशय गौरवशाली आहे। वी आर ॲब्सोल्युटली प्राऊड ऑफ यू। यस, 30 तारखेला नागपूरला येते। अच्छा, 30 ला येतेस नागपूरला? ओके ओके, मग आपण बोलून आम्हाला आता तुझा एक चांगला मोठा सगळा सत्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करायचा आहे, त्यामुळे आम्ही ठरवू तुझ्याशी बोलून तू के माहिती आहे ते सगळं। सो हाऊ आर यू फीलिंग नाव? चलो, ऑल द बेस्ट। पुढे अजून अशाच वेगवेगळ्या टुर्नामेंट जिंकून आणि भारताचं नाव मोठं कर। चला, छान, खूप आनंद झाला। तू नागपूरची आहे, तू महाराष्ट्राची आहे, हे आमच्याकरता अतिशय गौरवशाली आहे। ओके, चलो, ऑल द बेस्ट। थँक्यू। करता एक अभिमानास्पद अशी जी आज एक न्यूज आलेली आहे, आता जस्ट संपलेल्या मॅच मध्ये जी दिव्या देशमुख नागपूरची जी गोल्डन गर्ल आहे तिने जो विन मिळवलेला आहे, एक अतिशय एक्सपिरियन्स कोनेरू हम्पी बरोबर। तर ही एक नागपूरकरांकरता, सर्व महाराष्ट्रीयन जेवढे चेस लवर्स आहे त्यांच्याकरता एक अभिमानास्पद अशी बाब आहे। त्याचबरोबर तिला ग्रँडमास्टर टायटल पण या विनच्या निमित्ताने मिळालेला आहे। ती पण एक महत्त्वाची एक लँडमार्क अचीवमेंट आहे। दिव्यांनी आज जी कामगिरी केली आहे ना, ती आपल्या पूर्ण भारतासाठी, नागपूरसाठी, महाराष्ट्रासाठी, आमच्या परिवारासाठी, सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि तिची इतक्या वर्षांची ही मेहनत आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तिचे कोचेस ज्यांनी तिला लहानपणापासून कोचिंग दिलेलं आहे, आणि प्रत्येक जो भारतीय आहे ज्यांनी दिव्याला बेस्ट विशेष दिलेले आहे, आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।